नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। रोज नाश्त्याला काय करायचं की मुलं अगदी नाश्ता आवडीने खातील आणि तसंच मुलं बघा भाज्या खाण्याचा सुद्धा कंटाळा करतात। तर प्रत्येक आईलाच असं वाटतं की मुलांनी सगळ्या भाज्या खाव्यात आणि मुलांच्यासाठी काहीतरी पौष्टिक हेल्दी असा एखादा नाश्ता असावा, ही प्रत्येक आईचीच धडपड असते। तर आता अजिबातही काळजी न करता तुम्ही मुलांसाठी पौष्टिक असा हा गव्हाच्या पिठाचा डोसा नक्की तयार करून बघा। यामध्ये तुम्ही मुलांच्या आवडीच्या भाज्या तर टाकूच शकता, पण मुलं ज्या काही भाज्या खाण्यासाठी नाक मुरडतात त्या भाज्यासुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे बघा मी एक जी आपली मध्यम आकाराची रोजच्या वापरातली वाटी असते त्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। प्रमाण कुठलंही घ्यायचं असेल, यापेक्षा कधी जास्त प्रमाण घ्यायचं असेल मोठी वाटी घेतली तरीही चालेल। तर बघा इथे त्याच वाटीने मी बारीक रवा घेतलेला आहे। रवा जाड असेल तर थोडा मिक्सरला फिरवून घ्यायचा। जेवढी गव्हाचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे म्हणजेच कणिक घेतलेली आहे तेवढंच आपण इथे रवा घेतलेला आहे। आता रवाही आपण यामध्ये टाकलेला आहे, दोन्हीही मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मग आपण यामध्ये पुढचं साहित्य टाकणार आहोत। आजचा जो डोसा तयार करणार आहोत आपण, यामध्ये आपण अजिबातही दही सोडा कसलाही वापर करणार नाही आहोत। तर बघा इथे आपण एक वाटी सुरुवातीला पाणी घेतलेलं आहे। ज्या वाटीने रवा कणिक मोजून घेतलेली होती त्याच वाटीने पाणीसुद्धा मोजून घेतलेलं आहे। तर आता सुरुवातीला एक वाटी पाणी टाकलेलं आहे, पण पाण्याची अजूनही मला गरज वाटत आहे, त्यामुळे इथे परत एकदा मी दुसरी वाटी भरून घेतलेली आहे पाण्याची। तर ही सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। तर सुरुवातीला इथे अर्धच पाणी मी टाकून घेतलं, म्हणजे अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि अर्धी आता नंतर टाकणार आहे। यामध्ये गुठळ्याही अजिबात आपल्याला ठेवायच्या नाहीत, पूर्ण गुठळ्या आपल्याला मोडून काढायच्या आहेत। त्यासाठी यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकायचं, एकदम पाणी टाकलं तर गुठळ्या मोडायला वेळ लागतो। तर इथे बघा पूर्ण आता आपल्याला हे विस्करने मिक्स करून घ्यायचं आहे। आता राहिलेलं जे पाणी होतं ते पाणी पूर्ण इथे टाकून घेणार आहे। म्हणजे आतापर्यंत इथे मी 2 वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे। आणखी परत एकदा पूर्ण मिक्स करून घेते। रवा इथे आपण जो वापरलेला आहे तर रवा बघा पाणी लगेच शोषून घेतो आणि आपलं जे मिश्रण आहे ते लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते। तर इथे आता अजूनही मिश्रण आपलं घट्ट वाटत आहे, तर त्यामुळे इथे मी अर्धी वाटी पाणी परत यामध्ये टाकणार आहे। असं केल्यामुळे पाण्याचा आपल्याला अंदाज येतो आणि मिश्रण आपलं एकदम पाणी जर टाकल्यामुळे पातळसुद्धा होऊ शकतं। तर त्यासाठी इथे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। तर इथे मी आतापर्यंत 2.5 वाट्या पाणी टाकलेलं आहे। आता पूर्ण मिश्रण एकसारखं असं तयार करून घेतलेलं आहे आणि यामध्ये गुठळ्यासुद्धा अजिबात राहिलेल्या नाही। तर आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तर एकदा याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्हाला मी दाखवून देते। तर बघा चमच्यामध्ये घेतल्यानंतर अशा पद्धतीचं हे मिश्रण बघा आपलं तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण 5 मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत, त्यामुळे यातला जो रवा आहे तो चांगला फुलला जातो। तर यावर झाकण ठेवूया आणि मिश्रण आता बाजूला ठेवते। आता नाश्त्यासोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करणार आहोत। नेहमीची तीच चटणी खाण्यापेक्षा आज थोडी वेगळ्या प्रकारची चटणी आपण तयार करणार आहोत। तर इथे आपण चण्याच्या डाळीची चटणी करणार आहोत। त्यासाठी मी इथे 3 तास आधी 1 वाटी चण्याची डाळ भिजत घातलेली होती। यामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि ती डाळ आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे। आता यामध्ये आपण अर्धा इंच आलं टाकलेलं आहे। मिरची तिखट असल्यामुळे इथे एकच मिरची टाकलेली आहे आणि लहान मुलं खातात त्यामुळे मिरची इथे कमी वापरलेली आहे। त्यानंतर इथे कढीपत्त्याची 10 ते 12 पाने, थोडी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे। इथे आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आपण आणि इथे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता। तर इथे अर्धा चमचा एवढं जिरंसुद्धा टाकलेलं आहे आणि आता डाळ बारीक करण्यासाठी आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि ही डाळ बारीक करून घेणार आहोत। तर बघा आपली जी चटणी आहे ती तयार झालेली आहे। तर आता ही अजूनही घट्ट वाटत आहे, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण यातली जी डाळीचं मिश्रण होतं ते काढून घेतलेलं आहे। आता चटणीवर तडका देण्यासाठी इथे आपण 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा चमचा एवढी मोहरी टाकलेली आहे आणि हा कडकडीत असा तडका या चटणीवर दिलेला आहे। आणि बघा चटपटीत चवीची आपली ही चण्याच्या डाळीची चटणी तयार झालेली आहे। अशी चटणी तुम्ही मुलांना डब्यामध्ये पराठ्यासोबत जरी करून दिली तरीही अगदी मुलं आवडीने पराठे खातील बघा, इतकीही चवीला भारी लागते। तर आता आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि आता आपलं जे मिश्रण होतं ते आपण एकदा बघून घेणार आहोत। आपण इथे रवा वापरल्यामुळे
बऱ्याचदा मिश्रण हे घट्ट होतं, तर असं एकदा चेक करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण व्यवस्थित लक्षात येतं. तर बघा आपलं मिश्रण हे आता व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. इथे मला यामध्ये पाण्याची गरज वाटत नाही, पण तुमचं जर मिश्रण थोडं जरी घट्ट झालं तर त्यामध्ये मग अर्धी वाटी पाणी टाकायचं. आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत, तर इथे गाजर खिसून घेतलेला आहे. त्यानंतर इथे बघा एक कांदा, तो सुद्धा मी खिसणीवरच खिसून घेतलेला आहे. शिमला मिरची, त्यानंतर इथे एक मध्यम आकाराचं टोमॅटो आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर. तर आता यामध्ये काही आवडत नसतील मुलांना, त्याही भाज्या तुम्ही टाकू शकता. आता इथे चवीसाठी आपण अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. आता यामध्ये आपण चिली फ्लेक्स टाकणार आहोत. इथे तुम्ही हिरव्या मिरचीचे कापही टाकू शकता किंवा ठेचाही टाकू शकता. आणि त्यानंतर चवीप्रमाणे इथे आपण मीठ टाकून घेतलं. सर्व साहित्य आपली टाकून झालेली आहेत. आता मिश्रण परत एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि टाकलेल्या भाज्या पूर्ण एकसारख्या यामध्ये मिक्स झाल्या पाहिजे. तर बघा आपलं जे मिश्रण आहे आता डोसा तयार करण्याचं, ते तयार झालेलं आहे. आता आपण याचे डोसे तयार करायला घेणार आहोत. त्यासाठी बघा तवा आधीच कडकडीत असा गरम करून घ्यायचा आणि त्यावर आता आपण डोसा तयार करणार आहोत. आता आपण तव्याला तेल लावून घेणार आहोत. तर एकसारखं असं तव्याला तेल लावून घ्यायचं आणि आता आपल्याला मिश्रण तव्यावर टाकून घ्यायचं आहे. तर इथे 2 ते 2.5 चमचे आपण मिश्रण टाकून घेणार आहोत. तवा इथे थोडा मोठा असल्यामुळे मिश्रण आपल्याला जास्त लागणार आहे. तर एकसारखं असं मिश्रण पूर्ण पसरवून घ्यायचं आहे. आणि आता जेव्हा आपण डोसा हा पूर्ण शिजू देतो, तेव्हा तो आपल्याला गॅसची स्पीड कमी ठेवूनच शिजवून घ्यायचा आहे. आणि वरून डोसा कोरडा झाल्यानंतर यावर आपण ब्रशने तेल लावून घेणार आहोत. बघा डोसा इथे कोरडा झालेला आहे. तर इथे आपण तेलाचा ब्रश यावर फिरवून घेणार आहोत. त्यामुळे डोसा आणखीनही कुरकुरीत होण्यास मदत होते. तर बघा आणि चवीलासुद्धा डोसा खूप छान लागतो. तर इथे आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि पूर्ण डोसा आपल्याला याला असा छान रंग येऊ द्यायचा आहे. सोनेरी रंग आल्यानंतरच आपल्याला हा डोसा पलटवून घ्यायचा आहे. आता बऱ्याचदा हा जो डोसा आहे तो एकाच बाजूनी भाजला जातो, पण यामध्ये आपण भाज्या टाकलेल्यामुळे आपण हा दोन्हीही बाजूनी खमंग असा भाजून घेणार आहोत. तर बघा इथे मी डोसा पलटवून घेतलेला आहे आणि अगदी तव्याच्या सहज तो वेगळा होतो. तुम्ही लोखंडी तव्यावर सुद्धा हा याच पद्धतीने तयार करू शकता. तर बघा इथे आता डोसा तुम्हाला परत एकदा पलटवून घेतलेला आहे आणि आता आपण हा आपला डोसा तयार झालेला आहे बघा. तर हा असा डोसा तयार करून मुलांना डब्यामध्ये देऊ शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी देऊ शकता. असा पौष्टिक असा हा नाश्ता तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा. बघा इथे आपले सर्वच डोसे तयार करून मी घेतलेले आहेत. तुम्ही जसे गरमागरम तुम्हाला आवडतील तसेही तयार करून घेऊ शकता. तर मंडळी तुम्हालाही मुलांसाठी पौष्टिक हेल्दी अशी गव्हाच्या पिठापासून डोश्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका आणि तुमचा भरभरून असा सपोर्ट असाच राहू द्या. पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.